बच्चू कडूंच्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी नागपूरमधील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। तर नागपूर शहराच्या सीमेवर बच्चू कडूंचा ठिय्या नागपूर जबलपूर हायवे काल संध्याकाळपासून ठप्प। बच्चू कडूंचा मंत्री बावनकुळेंशी फोनवरून संवाद, बैठक घेण्यास आमची तयारी, मात्र नागपुरात या, बच्चू कडूंची बावनकुळेंना विनंती। आंदोलनस्थळी कधी बैठक होते का, बावनकुळेंचा बच्चू कडूंना सवाल। तर तोडगा चर्चेतनं निघतो, त्यामुळे चर्चेला यावं, बावनकुळेंचं कडूंना आवाहन। 1.5 तास आम्ही वाट पाहिली पण बैठकीला कुणीही आलं नाही, बावनकुळेंची यावर प्रतिक्रिया। झोपलेल्या सरकारला आता उठवण्याची वेळ आली आहे, रेल्वे आणि विमान सेवा सुद्धा बंद करणार, बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। तर आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री एकही शब्द बोलायला तयार नाहीत, बच्चू कडूंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल। शेतकरी आंदोलनामध्ये मंत्री बावनकुळे मध्यस्थी करणार असल्याची शक्यता, सरकारकडून चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्याची शक्यता। काल बच्चू कडू बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे बैठक रद्द झाली होती। बच्चू कडूंना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न, मग मंत्रिमंडळातील अॅनाकोंडांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाहीत, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। बावनकुळेंच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं 2 दिवसात बाहेर काढणार, फाईल्स तयार होतीये। बावनकुळेंची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होईल, संजय राऊतांची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका। बच्चू भाऊंनी सांगितलंय आमदारांना कापा, पण मी सांगतो मंत्र्यांना कापा, बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं वक्तव्य। आंदोलक शेतकऱ्यांनी धीर धरावा, काळजी करू नका, राज्य सरकार तुमच्या सोबत आहे, आंदोलक शेतकऱ्यांना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं आवाहन। तर चंद्रशेखर बावनकुळे या संदर्भात आंदोलकांबाबत चर्चा करणार आहेत, दत्ता भरणेंची प्रतिक्रिया।